ओके, आपल्याला प्रोजेक्ट क्रिएट करायचा VS कोड मध्ये यायचं. हाऊस प्राइस प्रिडिक्शन नावाचं फोल्डर क्रिएट करायचं आणि ओपन करायचं. इथे स्टेप बाय स्टेप आपण पूर्ण प्रोजेक्ट पाहणार आहोत. फर्स्ट स्टेप काय असणार आहे तुमची की पायथॉन आहे का, पायथॉन ठीक आहे, पिप इन्स्टॉल करावं लागणार आहे. एन्व्हायरमेंट, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं. सगळ्यात आधी कसं करतो आपण व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट? एनीवन नो how to create virtual environment command? Python dash m v व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, काय आलंय? Python dash m env काय राहिलं? कुठे नाही दिला तरी चालतं. थांब पाहू. पायथॉन डॅश ठीक आहे, झालं. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट केला. तर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट जो आहे आपला PNV स्लॅश स्क्रिप्ट्स स्लॅश ॲक्टिवेट, त्याला काय करून घ्यायचं आपल्याला? ॲक्टिवेट करून घ्यायचं. आला ग्रीन कलर, ॲक्टिवेट झाला. ओके, आता यानंतर काय करायचं आहे आपल्या या प्रोजेक्टसाठी? आपल्याला काय काय लागणार आहे तर त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये सगळे पॅकेजेस आपल्याला काय करून घ्यायचे? इन्स्टॉल करून घ्यायचे. पिप इन्स्टॉल मला लागणार आहे numpy इज इक्वल टू 1.26 स्टेबल व्हर्जन घेते मी. हे इन्स्टॉल करायचं. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सेपरेट इन्स्टॉलेशन करावं लागतं आपल्याला. झाली. त्यानंतर pip install pandas is equal to 2.2.2.
त्यानंतर काय करायचं आपल्याला, पिप इन्स्टॉल स्कायकिट डॅश लर्न इज इक्वल टू 1.5.1. नेक्स्ट लागणार आहे पिप इन्स्टॉल फ्लास्क. Install matplotlib. Pip install Jupyter. हे लायब्ररीज पॅकेजेस सगळे काय करायचे इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट मध्ये. हे झाल्यानंतर आपण करणार आहोत आपलं फोल्डर स्ट्रक्चर. ठीक आहे, ऑलरेडी आपण कुठे आहोत, हाऊस प्राइस प्रेडिक्शन या फोल्डर मध्ये आहोत. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट केलेला आहे. आता हाऊस प्राइस प्रेडिक्शन या फोल्डर मध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट झालं, इथे टेम्पलेट्स नावाचं फोल्डर क्रिएट करायचं. ठीक आहे, अजून CSS म्हणजे स्टॅटिक नावाचं फोल्डर कशात झालं हे, स्टॅटिक
then model, template static model. झालं जुपिटर. डेटा सेट नावाचा एक फोल्डर क्रिएट करायचा. डेटा सेट, अजून डेटा सेट झाला नोटबुक. ठीक आहे. डेटा सेट मध्ये जो आपण डेटा सेट घेणार आहोत तो इथं टाकायचा आहे. मॉडेलमध्ये पिकल फाईल असते, नोटबुक मध्ये IPYB ची आपली नोटबुकची फाईल असते जुपिटरची, ती घ्यायची. स्टॅटिक मध्ये CSS फाईल असणार आहे. तर स्टॅटिक मध्ये style.css नावाची फाईल क्रिएट करायची. टेम्पलेट्स मध्ये index.html फाईल क्रिएट करायची. अजून इथे हाऊस प्राइस प्रिडिक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, app.py ही फाईल क्रिएट करायची आहे. आणि requirement.txt ठीक आहे. एवढे सगळे फाईल आपल्याला क्रिएट करून घ्यायच्या आहेत. स्टार्टिंग काय असणार आहे, इन्स्टॉल लायब्ररी झालेली आहे. आता आपल्याला मॉडेल ट्रेन करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, मॉडेल ट्रेन करायचंय. तुम्हाला इथे जुपिटर नोटबुक ओपन करायचं आहे की आपलं नॉर्मल जुपिटर नोटबुक ओपन करायचं आहे ते पण इथे नाही होतं. आपल्या नॉर्मल जुपिटर नोटबुक मध्ये आपण हाऊस प्राइस प्रिडिक्शन हे जे मॉडेल आहे हे आपल्याला ट्रेन करायचं आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, लायब्ररीज इम्पोर्ट करायच्या. इम्पोर्ट लायब्ररीज. ओके, फर्स्ट लायब्ररी import pandas as feed, import panda as end, then from sklearn dot datasets import काय करायचं आपल्याला, पेज करायचं आहे. ऑलरेडी तुम्ही केलेला आहे. कॅलिफोर्निया चा डेटा सेट आपण पाहिला आहे. कॅलिफोर्निया नाव आहे. पेज कॅलिफोर्निया हाऊसिंग हे डेटा सेटचं नाव आहे. ठीक आहे. अजून काय करायचं आपल्याला, इम्पोर्ट फ्रॉम sklearn डॉट मॉडेल underscore selection import train underscore test underscore split फंक्शन यूज करायचं. तुम्हाला माहिती कशासाठी यूज करतो, आपल्याला ट्रेनिंग आणि टेस्टिंग डेटा स्प्लिट करण्यासाठी यूज करतो. फ्रॉम sklearn डॉट लिनियर अंडरस्कोर मॉडेल, आपल्याला लिनियर रिग्रेशन यूज करायचं. त्यासाठी लिनियर मॉडेल इम्पोर्ट काय करणार आहे, लिनियर रिग्रेशन लिहायचं. फ्रॉम sklearn डॉट मॅट्रिक्स इम्पोर्ट करायचं आहे. R2 अंडरस्कोर स्कोर आणि इम्पोर्ट पिकल.
एक ओके. लायब्ररीज इम्पोर्ट झाल्या. आता हाऊसिंग डेटा आपल्याला लोड करायचा. लोड डेटा सेट. डेटा सेट लोड करून घ्यायचा. हाऊसिंग इज इक्वल टू फेच अंडरस्कोर कॅलिफोर्निया हाऊसिंग फेच अंडरस्कोर कॅलिफोर्निया हाऊसिंग ब्रॅकेटमध्ये ॲज अंडरस्कोर फ्रेम इज इक्वल टू ट्रू घ्यायचं. df इज इक्वल टू हाऊसिंग डॉट फ्रेम घ्यायचे आणि df डॉट हेड फंक्शन कशासाठी यूज करतो. फर्स्ट 5 रोज तुम्हाला प्रिंट करून देतात. झालं तर आपला डेटा सेट फेच झालेला आहे. df डॉट हेड करून पाहिलं. ओके. एवढ्या तुमच्या ॲट्रिब्यूट्स आहेत. हे सगळे काय आहेत तुमचे कॉलम्स आहेत. आता आपल्याला सेट काय करायचे. फीचर्स अँड टार्गेट सेट करायचे. फीचर्स अँड टार्गेट सेट करूया. तर काय करणार. x इज इक्वल टू df डॉट ड्रॉ. काय करायचं आहे. df ड्रॉ ही जी आहे मेड हाऊस व्हॅल्यू ही इथून फीचर्स मधून ड्रॉप करायची. तिला टार्गेटमध्ये टाकायचं. ओके. इथून घेतली ॲक्सिस इज इक्वल टू 1 आणि खाली आली y इज इक्वल टू df ब्रॅकेटमध्ये काय केलं आपण तिला टार्गेटमध्ये सेट केले x आणि y च्या व्हॅल्यू. आता आपल्याला काय करायचंय. ट्रेन टेस्ट अँड स्प्लिट. ट्रेन टेस्ट अँड स्प्लिट करायचं. x अंडरस्कोर ट्रेन कॉमा x टेस्ट कॉमा y ट्रेन कॉमा y टेस्ट. स्प्लिट करून घ्यायचा डेटा. त्यासाठी फंक्शन यूज करायचे. ट्रेन अंडरस्कोर टेस्ट अंडरस्कोर स्प्लिट फंक्शन. We are passing here x comma y which we already set here x and y values. X and y comma we are giving here test size is equal to 0.2 comma random state should be 42. Okay. Train and test split data. Then we want to train our model. So what we are going to do. Train model. Model is equal to linear regression bracket. आता मॉडेलला फिट पण करून मॉडेल डॉट फिट in bracket x train. Why we are passing here train data? Because we want to train the model. तर ट्रेनिंगचा जो डेटा सेट आहे त्याच्यावरच आपण ट्रेनिंग घेणार आहोत. x ट्रेन कॉमा y ट्रेन. गॉट इट. मॉडेल ट्रेन झालं. देन accuracy. Let's check y
प्रिडिक्शन इज इक्वल टू मॉडेलचं नेम काय मॉडेल डॉट predict function we are using x and here we are passing a test data print here r2 underscore score bracket मध्ये y test comma y predict. Okay, run this. It is 0.57. आपल्याला काय करायचं आता हे मॉडेल सेव्ह करायचं आहे. सेव्ह मॉडेल कसं करणार पिकल डॉट डम्प नावाचं फंक्शन असतं त्यामध्ये आपल्या मॉडेल सेव्ह करायचं आहे. तर आपल्या मॉडेलचं नाव काय मॉडेल कॉमा आपण काय करणार आहोत ओपन करणार आहोत त्याला. आता इथे तुम्ही पाथ देऊ शकता जो कुठे येतो माझं फोल्डर कुठे आहे तो पाथ देते मी. मॉडेलमध्ये आपण सेव्ह करतो. हा पूर्ण पाथ मला तिथे द्यायचा आहे. मॉडेलमध्ये स्लॅश असं नाव द्यायचं हाऊस अंडरस्कोर प्राइस अंडरस्कोर मॉडेल डॉट PKL पिकल कॉमा देऊन WB मोड द्यायचा तर. ओके एरर नाही आले म्हणजे सेव्ह झाला. सब चेक हिअर आले हाऊस प्राइस मॉडेल इथे आला. आधी एम्प्टी होता. ओके ही फाईल आपली इथे सेव्ह झाली. झालं मॉडेल ट्रेन केलं आपण सगळं झालं. ॲक्युरेसी काढली चेक केली आणि मॉडेलला सेव्ह केलं. इथं जस्ट सिम्पल वे केलेला आहे. तुम्हाला ज्यावेळेस करायचं असतं तुम्हाला मॉडेल ट्रेन कंपनीचे किंवा कोणत्याही जो सांगतो तुम्हाला इंटरव्ह्यूवर तुम्ही प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करू शकता. त्यासाठी तुम्ही काय काय यूज करता. मी शिकवलं तुम्हाला लिनिअरिटी होमोस्कॅरेस्टिसिटी हे कधी कधी यूज करायचं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अप्लाय करायच्या. इथे सिम्पल वे मला तुम्हाला एक प्रोजेक्ट करून दाखवायचे. मी सिम्पल वे मॉडेल ट्रेन केलं आणि त्याला सेव्ह केलं. ओके हे झालं. आता ही जी फाईल हिला रिनेम करायचं राहिले तर ही फाईल मी इकडे घेतली ज्युपिटर नोटबुकमध्ये. ती ऑलरेडी सेव्ह कुठं झाली आहे युजरमध्ये आपल्या. तर तिथून मला ती कॉपी करून इकडे टाकायची आहे. तर मी ते करते. ते याचं नाव देते मी हाऊस अंडरस्कोर प्राइस ट्रेनिंग. हाऊस प्राइस कॉपी करा जिथे आपला प्रोजेक्ट आहे. इथे पण होतं VS कोडमध्ये पण माझं ओपन नाही झालं. पाहते मी एकदा चेक. नोटबुकमध्ये आपण ही फाईल टाकणार. ठीक आहे आणि नोटबुक फाईल. ठीक आहे आता काय काय झालं आपण मॉडेल ट्रेन केलं त्याची पिकल फाईल सेव्ह केली. ती मॉडेलमध्ये मॉडेल या फोल्डरमध्ये सेव्ह केली. नोटबुकमध्ये नोटबुक फाईल आली. आता आपल्याला करायचं आहे काय तर CSS आणि HTML किंवा मग आधी बॅकएंड करून घेऊया.
app.py फाईल. app.py फाईल सगळ्यात इम्पॉर्टंट असते, यामध्येच पूर्ण प्रोजेक्ट कंट्रोल केलेला असतो. तर इथे काय करायचं आपल्याला, फ्रॉम फ्लास्क import flask from flask import render टेम्पलेट रेंडर करायचं असतं म्हणून रेंडर टेम्पलेट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. रेंडर टेम्पलेट रेंडर टेम्पलेट, त्यानंतर फ्रॉम फ्लास्क इम्पोर्ट रिक्वेस्ट. अजून इम्पोर्ट काय लागणार आहे आपल्याला, पिकल, देन import numpy as np. ओके, तर हे मी त्या दिवशी तुम्हाला शिकवलं होतं. ॲप इज इक्वल टू काय आहे, फ्लास्क ऑब्जेक्ट क्रिएट करतो आपण ह्या प्रोजेक्टचा. ॲप म्हणजे फ्लास्क अंडरस्कोर अंडरस्कोर नेम अंडरस्कोर देन मॉडेल, जे क्रिएट केलेलं मॉडेल आहे आपल्याला ते काय करायचं आहे, लोड करायचं आहे. तर पिकल डॉट लोड फंक्शन, आणि इथे काय करायचं आहे, ओपन ब्रॅकेटमध्ये, ओपन कुठे आता ते पिकल फाईल आपल्या मॉडेल कॉमा, त्याचं नेम काय आहे स्लॅश हाऊस प्राइस मॉडेल, हाऊस अंडरस्कोर प्राइस अंडरस्कोर मॉडेल डॉट इक्वल. ओके, कॉमा द्यायचा आणि रीड राईट मोडमध्ये ओपन करायचं कॉमामध्ये. आलो, याच्या बाहेर यायचं, @ ॲप डॉट रूट घ्यायचा स्लॅश, म्हणजेच काय सांगता का कोणी, आठवतंय का, कशासाठी यूज केलं होतं, बोला. कुठे जातो फक्त स्लॅश, त्या दिवशी दाखवलं होतं ना मी. येस, होम पेजला जाण्यासाठी. अदरवाईज तुम्ही पर्टिक्युलर फाईल नेम पण पास करू शकता. आता इथे काय केलं मी, होमचं फंक्शन क्रिएट केलेलं आहे. या फंक्शनमध्ये मला रिटर्न करायचं आहे, रिटर्न रेंडर अंडरस्कोर टेम्पलेट, रेंडर अंडरस्कोर टेम्पलेट. आपल्या टेम्पलेटचं नाव आहे index.html. त्याला घेतलं, रेंडर रिटर्न करून रेंडर टेम्पलेट फंक्शनमध्ये टाकलं. त्यानंतर परत ॲप डॉट रूट ब्रॅकेटमध्ये स्लॅश प्रेडिक्ट, आणि इथे कॉमा देऊन मेथड पास करायची आहे. मेथड इज इक्वल टू, मेथड घेते मी पोस्ट. तुम्हाला माहिती गेट आणि पोस्ट मेथड मधला डिफरन्स. ओके, पोस्ट मेथड घेतली आहे, खाली यायचं. त्यानंतर फंक्शन क्रिएट करायचं, डेफ प्रिडिक्ट नावाचं फंक्शन क्रिएट करते. डेफ प्रिडिक्ट घेतला, त्यामध्ये फंक्शन स्टार्ट करायचं. आपल्या ज्या फीचर्स आहेत ते घ्यायचे. मेड इन इज इक्वल टू फ्लोट ब्रॅकेटमध्ये रिक्वेस्ट डॉट फॉर्म, आणि ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मेड इंक. ही रिक्वेस्ट आहे.
ठीक आहे. मेड इंक इज इक्वल टू फ्लोट रिक्वेस्ट डॉट फॉर्म मेड इंक बाहेर यायचं याच्या. त्यानंतर आपली नेक्स्ट फीचर काय आहे, हाऊस एज. हाऊसची एज किती आहे हे पण व्हॅल्यू आहे. फ्लोटमध्ये ब्रॅकेटमध्ये यायचं रिक्वेस्ट डॉट फॉर्म, रिक्वेस्ट डॉट फॉर्म मध्ये हाऊस एज घ्यायचे खाली यायचं. त्यानंतर ॲव्हरेज रूम्स किती पाहिजे तुम्हाला, ॲव्हरेज रूम्स. अगेन फ्लोट ब्रॅकेटमध्ये रिक्वेस्ट डॉट फॉर्म स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये AVE रूम्स, ॲव्हरेज रूम्स आपण पास केलं. ठीक आहे. त्यानंतर आहे ॲव्हरेज बेड रूम्स. ओके. ॲव्हरेज बेडरूम्स इज इक्वल टू फ्लोट ब्रॅकेटमध्ये रिक्वेस्ट डॉट फॉर्म फॉर्म स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपल्याला आता लागणार आहे बेडरूम्स. बाहेर यायचं. नेक्स्ट आहे पॉप्युलेशन. पॉप्युलेशन इज इक्वल टू फ्लोट डेटा टाईप घ्यायचा रिक्वेस्ट डॉट फॉर्म ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं, पॉप्युलेशन. ओके. नेक्स्ट असणार आहे ॲव्हरेज ऑक्युपेशन इज इक्वल टू फ्लोट ब्रॅकेटमध्ये रिक्वेस्ट डॉट फॉर्म आणि यामध्ये टाकून द्यायचं. नेक्स्ट आहे लॅटिट्यूड अँड लँजिट्यूड. लॅटिट्यूड इज इक्वल टू फ्लोट ब्रॅकेटमध्ये रिक्वेस्ट डॉट फॉर्म ब्रॅकेटमध्ये लॅटिट्यूड पास करायचं. लास्ट आहे लॉन्जिट्यूड. इज इक्वल टू फ्लोट आणि ब्रॅकेटमध्ये रिक्वेस्ट डॉट फॉर्म आणि लॉन्जिट्यूड पास करायचं. सगळ्या व्हॅल्यू आपण रिक्वेस्ट फॉर्ममध्ये घेतलेल्या आहेत. आता काय करणार आहोत आपण, फीचर्स जे आहेत फीचर्स इज इक्वल टू np डॉट नंपायचं फंक्शन माहिती तुम्हाला, ॲरेचं ॲरे क्रिएट करायचं. नंपाय डॉट ॲरे ब्रॅकेटमध्ये पुन्हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि अजून एक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय घ्यायचं आहे, हे सगळ्या व्हॅल्यू आपल्याला टाकून घ्यायच्या. तर एक एक घेऊयात. इथूनच घेते मी. मेडिंग कॉमा हाऊसेज देन ॲव्हरेज रूम्स देन ॲव्हरेज बेडरूम्स पॉप्युलेशन comma average comma
लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड. ओके, ॲरेमध्ये आपण याला कन्व्हर्जन करून घेतलं. या सगळ्या फीचर्सला आपण ॲरेमध्ये टाकलेला आहे. मग ॲरेने काय झालं, फीचर्स हे ॲरेने आपलं क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे, एंड करून बाहेर यायचं, प्रिडिक्शन करायचं आपल्याला. प्रिडिक्शन इज इक्वल टू जे काय आपलं मॉडेल आहे ते मॉडेल आहे डॉट प्रिडिक्ट फंक्शन यूज करायचं आहे. प्रिडिक्ट फंक्शनमध्ये आता प्रिडिक्शन कशावर काढायचं आहे, ह्या ज्या सगळ्या फीचर्स आहेत यानुसार काढायचं. प्रिडिक्ट फंक्शनमध्ये आपल्याला पास करायचं आहे फीचर्स हे. ठीक आहे, इथं फीचर्स पास केलं आणि याच्या बाहेर यायचं. हे प्रिडिक्शन काढलं आपण. आता काय करायचं आपल्याला, रिटर्न रेंडर अंडरस्कोर टेम्पलेट आणि ब्रॅकेटमध्ये काय टाकणार आहे, स्पेलिंग चुकले का, रेंडर अंडरस्कोर टेम्पलेट ब्रॅकेटमध्ये index.html हे आपलं काय आहे, टेम्पलेटचं नेम आहे. index.html इथे कॉमा द्यायचा आणि यामध्ये काय पास करायचं अजून आपल्याला, रिझल्ट जो आहे तुमचा येणारा प्रिडिक्शनचा रिझल्ट इज इक्वल टू, त्याला काय करणार आहोत, राऊंड फंक्शन यूज करणार आहोत. आणि जे काय प्रिडिक्शन येणार आहे हे तुमचं प्रिडिक्शन बघा. इकडे लक्षात येते का तुमचा, मी टाईप करताना की जोपर्यंत मी या ऑब्जेक्टला या व्हेरिएबलला यूज करत नाही तोपर्यंत त्याचा कलर कसा असतो पहा. हे पहा, याला डिलीट करते. हे पहा फेंट आहे आणि ज्यावेळेस मी त्याला यूज करते पहा आता त्याचा कलर चेंज झाला. तर प्रिडिक्शन इथं पास करायचं आहे आणि त्याला एक फॉर्म्युला अप्लाय करायचा छोटासा, 0 आणि ते स्टार 1 5 पास करायचं. हा एक फॉर्म्युला आहे तुमचं प्रिडिक्शन, म्हणजे हाऊस प्राइस प्रिडिक्शन, जे प्रिडिक्शन काढायचं त्यासाठी. आय विल एक्सप्लेन. राऊंड अप करण्यासाठी प्रिडिक्शन. ठीक आहे, हे झालं तुमचं रेंडर टेम्पलेट. तुमचं आउटपुट येणार आहे, प्राइस येणार आहे. कोणतेही तुम्ही व्हॅल्यू टाकताल या सगळ्या व्हॅल्यू टाकाव्या लागतील तुम्हाला, ॲव्हरेज रूम्स, ॲव्हरेज बेडरूम्स, आणि मग तुम्हाला प्रिडिक्शनची व्हॅल्यू त्याच्या खाली येणार आहे. हे इथपर्यंत झालं तुमचं रेंडर टेम्पलेट. त्यानंतर इफ नेम अंडरस्कोर नेम पुन्हा अंडरस्कोर इज इक्वल टू मेन अंडरस्कोर बाहेर आलो, कोलन घ्यायचं, कोलन ॲप डॉट, त्याला काय करायचे, रन करायचे. रन मध्ये आपण, मी सांगितले तुम्हाला पॅरामीटर रन मेथडचे, डिबग इज इक्वल टू काय घेतलंय, ट्रू. डिबग इज इक्वल टू ट्रू घेतलंय. हे झालं डिबग. इथे डबल इक्वल टू आहे त्यामुळे आलेलं. ओके, सेव्ह करा तुमची app.py ही फाईल. देअर इज नो एरर. ओके, app.py फाईल झाली आपली. आता काय करायचं राहिलं आपलं, फक्त index.html राईट करायचं. index.html आता काय घेणार आहे मी, डॉट टाइप HTML त्यानंतर HTML स्टार्ट करायचं, HTML खाली यायचं,
टायटलमध्ये हाऊस प्राइस प्रिडिक्शन, टायटलला क्लोज करूया. टायटल क्लोज केलं त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे, लिंक इज इक्वल टू, मला बुस्टरॅप मेन डॉट CSS ची लिंक लागते, मी नंतर घेते ते. त्यानंतर लिंक इज इक्वल टू लिंक रिलेशन घ्यायचा इज इक्वल टू स्टाईल शीट एच रेफरन्स इज इक्वल टू, एच रेफरन्स कोणता द्यायचा, आपल्याकडे आहे ना फाईल स्टॅटिकमध्ये स्टाईल डॉट CSS नावाची फाईल आहे. मग एच रेफरन्समध्ये आपल्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये कर्ली ब्रेसेसमध्ये URL पास URL अंडरस्कोर फॉर घ्यायचं ब्रॅकेटमध्ये स्टॅटिक, इथे कॉमा देऊन तुमच्या फाईलचं जे नेम आहे फाईल नेम इज इक्वल टू, काय फाईल नेम आपला स्टाईल डॉट CSS हे आहे फाईलचं नेम, आणि हा रिलेशनचा लिंकचा क्लोज करायचा. लिंकचा स्टार्ट केला त्याचा क्लोज नव्हता केला, त्याचा क्लोज करून घ्यायचा. बाहेर आले लिंकच्या, त्यानंतर हेड स्टार्ट नव्हता केला नव्हता, HTML नंतर हेड घ्यायचा आणि इथे हेड क्लोज करायचा. ठीक आहे, हेड क्लोज झाला त्यानंतर आपण स्टार्ट करतो बॉडीचा क्लोज लगेच करून घेऊ. बॉडीमध्ये यायचंय, बॉडीमध्ये आपल्याला लागणार एक डिव CSS राईट करायचं राहिलेलं आपल्याला काय काय लागणार आहे, डिव मध्ये एक क्लास क्रिएट करावा लागणार आहे. क्लास इज इक्वल टू, इथे बूटस्ट्रॅप यूज केलेले आहे, कंटेनर empty dash 5 घ्यायचा आहे, बाहेर यायचं डिव क्लासच्या, पुन्हा एक डिव घ्यायचा क्लास, आणि याच्यामध्ये इज इक्वल टू कार्ड शॅडो P-4 आणि H2 क्लास इज इक्वल टू ब्रॅकेटमध्ये इज इक्वल टू टेक्स्ट डॅश सेंटर MB-4. हे H2 घेतले, H2 हेडिंग क्लोज केली. हेडिंग द्यायची हाऊस प्राइस प्रिडिक्शन, प्राइस प्रिडिक्शन ही झाली आपली हेडिंग. इथे H2 क्लोज करायचा, इथे H2 काय केला, क्लोज केला. खाली आले, इथे फॉर्म टॅग ओपन केला मी, फॉर्म, आणि त्याला दिली ॲक्शन इज इक्वल टू इन्व्हर्टेड कॉमामध्ये स्लॅश प्रिडिक्ट आणि मेथड घ्यायची इथे is equal to post. Can anybody tell me what is post method and what is get method? बोला. Post is secure. Get is insecure. Okay. Again, one div class. div class is equal to त्याचा नेम देते रो, कारण की आपल्याला एक रो क्रिएट करायचा आहे. इथे div class रो घ्यायचा,
रो क्लास क्लोज केला, ड्यू क्लास इज इक्वल टू कॉलम डॅश MD डॅश 6 आणि MB डॅश 3 घ्यायचा आहे. हा क्लास क्लोज करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इनपुट टाइप इज इक्वल टू नंबर च्या बाहेर यायचं आणि स्टेप इज इक्वल टू एनी स्टेप घ्यायची. क्लास याला कंट्रोल द्यायचा आहे. क्लास इज इक्वल टू फॉर्म कंट्रोल घ्यायचा. आपल्याला फॉर्मचा कंट्रोल पाहिजे म्हणून फॉर्म कंट्रोल क्लास घेतला. त्यानंतर नेम इज इक्वल टू त्या ज्या फील्डचं नेम आहे ज्यात आपण फॉर्म क्रिएट करतो. फर्स्ट टेक्स्ट बॉक्स जो असेल त्याचं नेम काय असेल, मेड इंक. ओके, हे फर्स्ट आहे मेड इंक. त्यानंतर त्याला प्लेस होल्डर द्यायचे. तुम्हाला माहिती आहे प्लेस होल्डर म्हणजे काय असतं. प्लेस होल्डर इज इक्वल टू median income ओके. हे क्लोज केलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, त्यानंतर आपला ड्यू क्लोज करायचा. ओके, ड्यू क्लोज केला. आता सेम याच प्रकारे आपल्याला कशा प्रत्येकासाठी करायचं आहे. फक्त म्हणजे कुठून कॉपी पेस्ट करते मी आता हा कोड. हा जो आहे ड्यू क्लास खाली स्टेप. ओके, एक रो फर्स्ट रो झाला. ह्या रो मध्ये हा ड्यू घेतला, हा ड्यू क्लोज केला. आता आपल्याला अजून एक कशासाठी करायचं, आता मेडियन साठी झालं म्हणजे मेडियन इन्कम घेतली आपण. त्यानंतर हाऊस एज आहे. हाऊस एज साठी सेम आपल्याला हा जो कॉलम आहे कॉपी करते मी आणि इथे पेस्ट करते. हा कशासाठी झाला आपला सेकंड हाऊस एज साठी. ओके, त्यानंतर लागणार आहे ॲव्हरेज रूम. सेम परत ॲव्हरेज रूम साठी कॉपी करायचं, पेस्ट करा. इथे येणार आहे ॲव्हरेज रूम्स. ओके, नेक्स्ट आहे इथे पण नेम चेंज करायचा. सेकंड काय घेतलं आपण हाऊस एज आणि इथे ABE रूम्स. पुन्हा पेस्ट करा. हाऊस ॲव्हरेज रूम झाला. ॲव्हरेज बेडरूम्स आहेत ABE बेड रूम्स BEDRMS बरोबर. ॲव्हरेज बेड रूम्स
अजून एक कशासाठी घ्यायचं आपल्याला, ॲव्हरेज बेडरूम झाल्यानंतर पॉप्युलेशन आहे, पॉप्युलेशन, आणि त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला पॉप्युलेशन इथे प्लेस होल्डर मध्ये सुद्धा. अजून एक लागणार आहे आपल्याला ड्यू क्लास फॉरवर्ड लॅटिट्यूड. ओके, चेंज नेम हिअर लॅटिट्यूड अँड हिअर ऑल्सो लॅटिट्यूड. अजून एक ड्यू लागणार आहे आपल्याला लॉन्जिट्यूड साठी. चेंज इथं करा लॉन्जिट्यूड, लॉन्जिट्यूड इथे पण लॉन्जिट्यूड. काहीतरी राहिले लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडच्या आधी हे होते ऑक्युपन्सी, ऑक्युपन्सी होते, ऑक्युपन्सी ॲव्हरेज. या ड्यूच्या खाली पेस्ट करा आणि इथे होती AVE ऑक्युपन्सी, OQCC UP ॲव्हरेज. ठीक आहे, झाल्या सगळ्या. आता स्टार्टिंगला आपण 2 ड्यू राईट केले होते ते आता इथे क्लोज करायचे वेळ आली. हा एक स्लॅश ड्यू आणि अजून एक स्लॅश ड्यू, असे 2 ड्यू आपण स्टार्टिंगला ओपन केले होते, त्याला क्लोज नव्हते केले, तो घेतला. आणि इथे खाली आपल्याला एक बटन लागणार आहे. बटन कशासाठी, प्रिडिक्ट करायचे त्यासाठी बटन लागणार. क्लास इज इक्वल टू बटन, बटन डॅश प्रायमरी बटन घ्यायचे, डॅश प्रायमरी W डॅश 100. ठीक आहे, हे झालं आपलं बटन. त्याचं नेम द्यायचं प्रेडिक्ट प्राइस आणि बटनला क्लोज करायचं. बटनला आपण क्लोज केलं. ठीक आहे, बटनला क्लोज केलं. आता आपला फॉर्म टॅग पण क्लोज करून घेऊ. पण फॉर्म आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे, फॉर्म कंप्लीट झालाय, पण तुमचं जे आउटपुट येणार आहे हाऊस प्राइस प्रिडिक्शनचं ते फॉर्मच्या खाली येणार आहे. मग त्याला कसं प्रिंट करायचं, तर त्यासाठी कोड राईट करू, % इफ रिझल्ट. इथे पुन्हा एक ड्यू घेऊया, ड्यू क्लास इज इक्वल टू अलर्ट येणार आहे. जोपर्यंत तुम्ही प्रिडिक्ट प्राइस बटनवर क्लिक करत नाही तोपर्यंत तो ड्यू दिसणार नाही. तो इट्स लाईक अलर्ट सारखा येणार आहे. मग अलर्ट सक्सेस MT-4 हे अलर्टचं नेम आहे. ह्या क्लासला बंद केलं आणि इथे H4 मध्ये आपण राईट करतोय प्रेडिक्टेड हाऊस प्राइस जी आहे ती इथे शो होणार आहे. आता मग ती कशामध्ये, आता इथे रुपीज मध्ये आहे. तुम्ही डॉलर घेते, फक्त रुपीज राईट करायचं. कर्ली ब्रेस मध्ये पुन्हा एक कर्ली ब्रेस मध्ये आपला जो रिझल्ट आहे तो डिस्प्ले करायचा आणि H4 ला क्लोज करून टाकायचं. हे H4 हेडिंग मध्ये येणार आहे. हे प्रिडिक्टेड हाऊस प्राइसचं प्रिडिक्शन. H4 ला क्लोज केलं आणि ह्या ड्यूला आपण क्लोज करूया. या ड्यूला क्लोज केलं आणि हा जो इफ स्टार्ट केलेला आहे इफ रिझल्ट त्याला एंड करायचा आहे. तर कसं एंड करणार, % एंड
इफ. ओके, इफचा एंड करून टाकायचं. ठीक आहे. इफ क्लोज केला, आता आपल्याकडे एकदम वरती जो होता आता पुन्हा चेक करावा लागेल. तिथल्या तिथेच क्लोज करायला पाहिजे. आणि बॉडी आणि HTML क्लोज राहिलेलं आपलं /HTML झाली आपली HTML फाईल. तर तसेच CSS लागणार आहे आपल्याला. CSS पण भरपूर मोठी आहे, भरपूर मोठी नाही म्हणजे थोडीच आहे. या कम्पॅरेटिव्ह थोडीच घेतलेली आपण. CSS मध्ये बॉडी बॅकग्राऊंड कलर द्यायचा, तर कार्ड घ्यायचे आणि H2 घेतलं. बाकी सगळं कुठून आलेलं आहे आपल्याला, bootstrap.main फाईल जी आहे का, जी मी इथे लिंक टाकायची राहिली ती टाकते मी. त्यातून सगळे हे जे क्लास घेतलेले आहेत ते आहे. ठीक आहे. CSS राईट करू, एकदम छोटी आहे, बोर नाही होते ना. बॉडी आणि इथे बॉडीमध्ये काय करायचंय, बॅकग्राऊंड कलर देते हॅश 5F 5F7 आणि FA. हा कलर घ्यायचा बॅकग्राऊंडला, बाहेर आले बॅकग्राऊंडच्या. डॉट कार्ड ब्रॅकेटमध्ये बॉर्डर डॅश रेडियस कोलन 15 पिक्सल घ्यायची आहे. बॉर्डर रेडियस बाहेर यायचं कार्डच्या. आणि H2 ब्रॅकेटमध्ये फॉन्ट वेट बोल्ड घ्यायचा. एवढी CSS आहे. सेव्ह करूया. सगळ्या फाईल झाल्या, HTML झाली, app.py झाली, नोटबुक क्रिएट केली. रिक्वायरमेंट राहिली आपली. रिक्वायरमेंट मध्ये आपल्याला काय टाकायचंय, मला काय काय लागतंय ते. आपल्याला लागतंय क्लास = 3.1.2. त्यानंतर numpy = 1.26.4. pandas = 2.2.2. खाली skykit dash learn = 1.5.1. and matplotlib = 3.9.0. ओके, ही आहे आपली requirement.txt. सेव्ह करूया. आणि ही requirement.txt आपल्याला रन करायची आहे. ती कशी रन करतात, pip install -r requirements .txt. requirement.txt रन होती. प्रोजेक्ट रन करायचा आपल्याला. python app.py.
ठीक आहे, रन झालं. इथे पण ओपन होईल. फॉलो लिंक केली तर इथेच ओपन झाली. इथे बुकस्ट्रॅपची माझी फाईल लिंक टाकायची राहिली. एक मिनिट. हो, एक मिनिट, मला इकडे ओपन करायचं. ठीक आहे, आता इथं आपण काय करूया, प्राइस टाकूया, सॉरी इन व्हॅल्यूज टाकूया सगळ्या. काय मुली घेऊ शकतो. त्यानंतर हाऊस एज 41. ॲव्हरेज रूम्स आहेत 6198. ॲव्हरेज बेडरूम्स 1.02. पॉप्युलेशन, ॲव्हरेज ऑक्युपन्सी 2.55. लॅटिट्यूड काय आहे 37.88. आणि लॉन्जिट्यूड घ्यायचं आहे -1.23. एवढं आले. वेगळे रूम पाहतो 2.5. हाऊसेज 15. 4.2. 10.2. रिक्वेस्ट असते सर्व पूर्ण अंडरस्टँड. पॉप्युलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. Population.
टाकते 5 50 4.2 1.2 population 3.0 37.20 minus 121.80. आली का प्रेडिक्टेड प्राइस? ओके, रुपीज मध्ये, डॉलर मध्ये. असा आहे आपला प्रोजेक्ट. एनी डाऊट इन दिस प्रोजेक्ट?